राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेंच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवेंनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। गौरी यांच्यावरती अगदी थोड्याच वेळामध्ये पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवळे या गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। घरगुती वादातून मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेतल्याचं सांगितलं जात आहे। गौरीच्या कुटुंबियांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। पती अनंत गर्जेसह बहीण शीतल गर्जे, दीर अजय गर्जे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, सासरकडून क्रूरतेची वागणूक देणे आणि धमकावल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले। याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अनंत गर्जे आणि गौरीचं लग्न झालेलं होतं। मात्र अनंतचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि मारहाण केली जायची असे आरोप हे पालवे कुटुंबियांनी केलेत। या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान नातेवाईकांनी गौरीच्या मृत्यूवरती शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। ही हत्या आहे, एक कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे। या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि सीबीआय मार्फत चौकशी करून आम्हाला कुटुंबाला न्याय द्यावा, कारण गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती। मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी। गौरीला काय त्याचे प्रकरण पण माहिती झाली, काय अफेअर वगैरे होते, तिने माफ केलं तर त्याला, पण ते परत चॅटिंग बिटिंग करताना त्याला पाहिलं तर ते तिला हे झालं, त्याच्यामुळे तिथून मोर वाद होत होते। तो टॉर्चर करत होता खूप तिला म्हणायचं मी पण मरण तुला पण गुतवीन, तिला असं टॉर्चर करायचं। आणि ती डॉक्टर मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या केली नसती। दरम्यान गौरी पालवे आत्महत्येवरती पंकजा मुंडे काय म्हणाल्यात तेही पाहूयात। काल संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। तो खूप रडत होता। पत्नीने आत्महत्या केल्याचं अनंत आक्रोशानं त्यानं सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं। तसे मी पोलिसांना देखील सांगितलेलं आहे। गौरीच्या वडिलांशी मी बोलले, ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात। कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे। अचानक धक्कादायक अशी ही घटना घडल्यानं मलाही अस्वस्थ वाटत आहे। तर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी पंकजा मुंडे यांनी देखील ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांच्या लग्नातला हा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या लग्न सोहळ्याला मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील उपस्थिती लावलेली होती आणि त्याचीच ही दृश्य, त्याचाच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तर दरम्यान गौरीच्या आत्महत्येसंदर्भात गुन्हा दाखल झालेला पती अनंत गर्जेने माझाला दिलेलं स्पष्टीकरण आपण जाणून घेऊयात। घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो। घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते। घाबरून 31व्या मजल्याच्या खिडकीतून मी 30व्या मजल्यावरील घरात प्रवेश केला। घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। गळफास घेतलेल्या अवस्थेतून गौरीला खाली उतरवून तातडीने रुग्णालयात नेलं।
तर पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीनं केलेल्या आत्महत्येवरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत. पाहूयात. गृहमंत्र्यांकडूनच आपल्याला उत्तर मिळेल याचं, कारण काही घटना जर झाली असेल तर त्याची इन्क्वायरी होईल. त्या इन्क्वायरीतूनच कळेल आपल्याला नक्की काय झालंय ते. अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही. मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.